बाजार समित्यांमध्ये कांद्याला उत्पादन खर्च निघणार नाही असे बाजारभाव मिळत असताना आता आज सरकारच्या वतीने एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. ₹12.35 दराने प्रति किलो दराने शेतकऱ्यांचा जो आहे तर तो कांदा खरेदी केला जाणार असल्याचं आज सातारा येथे घोषणा करण्यात आलेली आहे. याबाबत आपण लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहोत. मला हे सांगा भाऊ, तुम्ही आज या ठिकाणी कांदा विक्रीसाठी आलेले, आज सरकारच्या वतीने ₹12.35 दराने खरेदीची घोषणा करण्यात आलेली, काय सांगाल? या भावामध्ये कांदा परवडत नाही. सरासरी कांद्याला 1500 ते 2000 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि एकरी कमीत कमी 80,000 रुपये एकरी खर्च आहे. खर्च खूप वाढलेला आहे. या भावात शेती परवडत नाही. आज काय बाजारभाव मिळाला? आज काय 555 रुपये बाजार भाव. खर्च भेटत नाही काय. सरकारची जी घोषणा ती सरकारची घोषणा केली पण त्या भाव भाव अक्षरशः याच्यामध्ये भाव भेटत नाही ना. आज सरकारने ₹12.35 किलो दराने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जाणार आहे अशी घोषणा केली, तर काय सांगाल? त्याच्यामध्ये आमचं काय कष्टही नाही फिटते आमचे. आम्ही वर्षभर कष्ट करेले. त्याची कमीत कमी जाणीव ठेवायला पाहिजे सरकार. 1500 ते 2000 हे आम्हाला थोडंसं काहीतरी भेटतं बुवा त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काय आम्हाला? ते कामाला डबे भरून गेलं ते चांगलं ना. इथं खरेदी करायला आता गव्हर्नमेंट म्हणतंय आम्ही इथं मार्केटमध्ये खरेदी करायला पाहिजे ना त्यांनी नाफेडनी. ते त्यांचं वेगळंच हे चाललंय. ते नाही व्हायला पाहिजे. व्यापाऱ्यालाही थोडंसं हे येणार आहे ना. ते बी मग थोडंसं उचलून घेतील. एकंदरीत पाहता शासनाने जी घोषणा केलेली आहे ₹12.35 त्याऐवजी 15 ते 20 रुपये दरम्यान खरेदी करावा आणि तो थेट बाजार समितीतून खरेदी करावा अशी मागणी जी तर ती शेतकऱ्यांनी केली आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.